वरतारासारखं ठाण्यात सूर्यतारा करण्याचं ठरवलंय. लवकरच मार्ग निघेल. गणेश नाईकांचं विधान. मंत्री सभागृहात येत नसतील तर त्यांच्यावर बिबटे सोडा. सुधीर मुनगंटीवारांचं विधान. तर मुनगंटीवारांना मंत्रिपद न मिळाल्याची मनात खतखत. भाजप आमदार आशिष देशमुख यांची टीका. हैदराबादच्या राजमुंद्रीवरनं दुसऱ्या कंटेनरमधून आणखी 350 झाडं नाशिकमध्ये. 15,000 झाडं सोमवारी शहरातील विविध भागात लावली जाणार. मात्र तपोवनातील वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमींचा विरोध कायम. ठाण्यात पुन्हा 4 दिवस 50% पाणी कपात. जलवाहिनी दुरुस्तीचं काम होणार. ठाण्यासह कळवा आणि मुंब्र्यात काही ठिकाणी पाणी टंचाईची शक्यता. उद्या मध्य पश्चिम आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगाव, तर ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी दरम्यान ब्लॉक. राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढला. 11 शहरांचं तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली, तर पुण्याचं तापमान 7 अंश सेल्सिअसवर. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण कायम. रुपयाचा नवा नीचांक. भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 90.56 वर. सोन्याच्या दरात 1,700 रुपयांची, तर चांदीच्या दरात 8,000 रुपयांची घसरण. सोन्याचे दर जीएसटीसह 1,35,545 रुपये तोळा, तर चांदी 1,93,000वर. अवकाशात आज आणि उद्या प्रकाशाची आतषबाजी होणार. उल्कावर्षाव पाहता येणार. विश्वभारती केंद्राची माहिती. खगोलप्रेमींसाठी मोठी पर्वणी. भारत रशियाकडनं तेल खरेदी करत असल्यामुळे अमेरिकेनं भारतावर अतिरिक्त 25% टॅरिफ लावलं. अमेरिकेकडून आता भारतावर एकूण 50% टॅरिफ.